वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील वीज पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडित झालाय। जलशुद्धीकरण केंद्राला होणाऱ्या भूमिगत विद्युत वाहिनीत तांत्रिक बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित झालाय। वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी 4 ते 6 दिवस लागतील आणि त्यामुळे येत्या 7 ते 8 दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद असणार आहे आणि त्यामुळे वाशिमकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे। या जलशुद्धीकरण केंद्रावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मयूर जयस्वाल यांनी। वाशिम शहरवासियांच्या चिंतेत सध्या वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणावरून जो पाणी पुरवठा होतो तो वाशिमच्या फिल्टर प्लॅन्टला येत असतो। मात्र त्या फिल्टर प्लॅन्टवर जो पाणी फिल्टर होऊन वाशिम शहरवासियांना जो मिळते त्या फिल्टर प्लॅन्टचा विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे। विद्युत केबल पुरवठा करणाऱ्या केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सध्या फिल्टर प्लॅन्ट बंद झाल्याचं चित्र आहे। मी सध्या आहे वाशिमच्या फिल्टर प्लॅन्टवर वाशिमच्या आणि इथं आपण बघू शकतो सध्या पाणी फिल्टरचा सगळा जो प्लॅन आहे पाणी शुद्धीकरणाचा जो प्लॅन आहे तो सध्या बंद पडलेला आहे। त्यामुळं पुढील 4 ते 5 दिवस हे पाणी पुरवठा होणार नाही, खंडित असणार आहे। जोपर्यंत हे जलशुद्धीकरण केंद्र आहे हे पूर्व चालू होत नाही तोपर्यंत वाशिमकरांना शुद्ध पाणी मिळणार नाही। सध्या तरी असं चित्र पाहायला मिळतंय। नगरपालिकानं आवाहन केलेलं आहे की वाशिमकरांनी काही दिवस संयम पाळावा। तांत्रिक बिघाड झाल्याने नगरपालिका कुठलंच याला दुरुस्त करू शकत नाही। त्याची टीम नागपूरहून येणार आणि त्यानंतरची दुरुस्ती होणार। मात्र तोपर्यंत वाशिमकरांना संयम पाळणं गरजेचं आहे। याकरिता वाशिमकरांना पुढच्या 7 ते 8 दिवस पाण्याचा पुरवठा खंडित असणार आहे। त्यामुळे थोडासा टंचाईचा सामना शहरवासियांना करावा लागणार आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.